नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी मॅथ्स सेकंडच्या सहामाही प्रिपरेशन करता आपण आहोत. सहामाहीमध्ये बऱ्याचशा शाळांच्यामध्ये पहिली चाचणी झालेली आहे. दिवाळीनंतर लगेच सहामाही परीक्षा होते आणि त्या प्रिपरेशनच्या टॉपिकमध्ये आपण आहोत, म्हणजे उजळणीमध्ये आहोत. प्रश्नसंग्रह 1मधला मॅथ्स सेकंडमधल्या मॅथ्स सेकंडसाठी कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. पूर्वीपासूनचं अटेंडन्सही महत्त्वाचे आहे. नव्यानं मोठ्या प्रमाणात मुलं जॉईन होत आहेत, त्यांचं स्वागत आहे बाळांनो. पण त्यांना विनंती एवढी आहे की ते आजचाच तास तुमच्याकडे फक्त येतो आहे जर तुम्ही त्या व्हॉट्सअपवर थांबलात तर. पण आपलं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घ्या. यूट्यूबवरचं सगळे लेक्चर्स तुम्हाला दररोज येतील. पहिल्यापासूनचे भाग पण येत राहील आणि पहिले लेक्चर्स अटेंड केला तर ह्या गणितामध्ये विशेष मजा आहे. आपण हा भाग सगळा भाग शिकला आहे, त्याचं रिव्हिजन चालू आहे, त्याचे ॲप्लिकेशन चालू आहे, त्याचा प्रश्नसंग्रह सुरू आहे. त्यामुळं हा भाग आत्ता बघा तुम्ही, पण लगेच गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. आणि कुणाची काय शंका असेल तर माझ्याशी शेअर करा. फार चांगल्या रीतीचं सहकार्य मुलं करत आहेत. पालक बंधू भगिनीने विनंती आहे की मुलांना हे कळायला लागले, समजायला लागले थोडंसं. त्यामुळं अशा पद्धतीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणातून आपल्याला जावं लागणार आहे हे वर्ष. पण गणित मजबूत करण्यासाठी बाळांनो गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलाला, आपल्या पाल्याला, कारण त्याचा स्वतःचा मोबाईल नाही आहे, ते व्हॉट्सअपवर तुमच्यावर डिपेंड्स आहेत आणि त्यामुळं त्याला व्हॉट्सअप वापरण्याची परवानगी द्या. परवानगी दिल्यानंतर तो गणिताचा अभ्यास करताना टेक्स्टबुक उघडतो आहे काय, वही पेन घेऊन बसतो आहे काय, हेही बघणं आपलं कर्तव्य आहे. आम्ही वर्गात नाही काय करून घेत, ते गणित चुकलं असलं तर त्याला लगेच वहीत पान खोडून टाकायला लावून परत लिहावं, परत समजावून सांगतो. बेंचवरती याचं लक्ष वर्गात नसेल तर आम्ही त्याचा कान धरून वर्गात लक्ष आणायला लावतो. तसं तुमचंही काम आहे आणि आपण हे करत राहूया. हॅपीली गणित शिकूया विदाऊट टेन्शन. ओके. प्रश्नसंच 1मधल्या काही उच्च क्षमतेची गणित आपण यात सॉल्व करायला लागलो आहे. त्यातलं 12व्या एक्झाम्पलला आलो आपण. या प्रकारचं गणित एक कृती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तसं बघितलं तर हे ॲक्टिव्हिटीज वगैरे मुलांना सोपं वाटावं असं निर्मितीचं केंद्र आहे. पण त्या ॲक्टिव्हिटीजचा पण तुम्हाला सराव नसेल तर मात्र तेही अवघड वाटते. सध्या ते गणित सोडवणं बरं, पण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला किचकट वाटतं. कुणासाठी बरं हे? ज्याने सराव नाही. टेक्स्टबुकमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सगळे पान सिस्पेन्सिलनं पुस्तकामध्ये पूर्ण करून घ्यायचे आहेत. त्या 2 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला परीक्षेमध्ये 7 मार्कासाठी 6 मार्कासाठी आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी बेसवरती प्रश्न 100% तयार करायचे आहेत. ह्या बुकमधल्याच ॲक्टिव्हिटी परीक्षेमध्ये येणार आहेत. आणि हे असं आहे बघा. आणि XY इज पॅरलल टू द, हे पक्ष बघा त्याचं गिव्हन काय काय इथं. दॅट लाईन XY ही रेषा ह्या ACला समांतरच आहे. शिवाय 2AX इज इक्वल टू 3BX असं दिलेलं आहे. आणि मग XYची किंमत त्यांनी 9 दिल्या आणि आपल्याला AC काढायला सांगितले. हे 9 दिले आणि हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. ACची व्हॅल्यू किती असेल? XY हे 9 आहे. एवढा पार्ट गिवन आहे. त्यांनी बरंचसंच काम आपल्याला रिकाम्या जागाच्या स्वरूपात दिले. त्याचं नीट ऑब्झर्वेशन करूया आणि मग आपण ह्या समची पूर्तता आपण निश्चितपणे करूया. टेक्स्टबुकमध्ये पेन्सिलनं सगळ्या कृतीपत्रिका सोडवता येण्याचं सामर्थ्य न बघता, कुठल्या जर गायडातलं बघून वगैरे नाही करायचं, ते आपण सहजपणे करायचं आहे. ओके. चला तर मग हे XY पॅरलल आहे ACला, ते तर राहायचं आहे, त्याचा वापर करूया. हा न्यूमरिकल डाटा जो दिला आहे त्याचा जास्ती प्रमाणात पहिल्यापासून त्याचा विचार करूया. न्यूमरिकल डाटा म्हणजे 2AX इज इक्वल टू 3BX. त्या पुढं त्याने रिकामी जागा काय ठेवल्या बघा. AX/BX ची व्हॅल्यू किती येईल? सोपं आहे नाही का हे बाळांनो? हां, हे बघा 2 वेळा AX हा BX, AXची दुप्पट ही BXच्या तिपटी एवढी आहे. ह्या रेषाखंडाना AX आणि BX ना एकाखाली काढूया. तेव्हा ह्या 2ला म्हणायचं AX जवळ तुझं काय काम आहे? AX के अंगण में तुम्हारा क्या काम है? उसको 3 के अंगण में जाना चाहिए. म्हणजेच हे नंबर्स एका बाजूला गेले पाहिजे. 3/2 समजलं का बघा. हा BX इथं आला. AX आणि BX हे 2 सेगमेंट आहेत, रेषाखंड आहेत आणि 2 आणि 3 हे नंबर आहेत. सेगमेंटना एका बाजूला आणूया आणि नंबर्सना एका बाजूला पाठवूया, पण गणिताच्या नियमांचं पालन करत. हा BX भागिले झाला. 2 हा AXला गुणिले बाळांनो, तो भागिले होणार आणि BX 3ला गुणिले म्हणून तो भागिले होणार. समजलं का बघा. ओके. या रिकाम्या जागा भरण्यासाठी त्याने अशी चौकटी इथं दिलेल्या होत्या. याची रिकाम जागा काय येणार, इथं काय येणार असं होतं. त्यात तर खाली तुम्हाला 9वी मधला एक भाग
सांगितलं बघा, तोही गरजेचा होता या गणितामध्ये. काय आहे बघा तो 9व्या इयत्तेमध्ये तुम्ही असं शिकला होता, वरच्या दोनांची काय आठवतं का बघा तुम्हाला 9वीमधलं, A/B जर गुणोत्तर असेल तर A+B E/B ह्याचं रेशो सेम राहतो. हे समजून घ्यायचं भाग आहे बाळांनो. 3/2 म्हणजेच 3 + 2/2. हे कसली क्रिया झाली सांगा बरी. 3/2 A+B म्हणजे ह्याच्यावरती कोणती क्रिया करू शकतो सांगा आपण बोला जरा आता. ह्याच्यावरती ह्याच्या समोरच्याला ही जी क्रिया आहे A/B म्हणजे हे आपल्याला असंही लिहिता येतं. मग याच्या बेसिक व्हॅल्यूज कशा राहतात हा बघूया. तसं आपल्याला इथं योग क्रिया आपल्याला करायची आहे, ती समोरच्या गुणोत्तरावर आपण करावी लागते. हां कशी सांगा आता ही. हां हे जे रेशो आहे ना, इथं मी हे जे करतोय ना AX + BX हे याच्यावर करतो, खाली BX साहित्य ठेवतो. इथं सुद्धा करायला पाहिजे, तेच जे इथं केलं ते इथं करायला पाहिजे. बरोबर आहे का बघा. AX + BX AX + BX AX + BX. What is addition of AX + BX? That's addition is AB. BX. हो सॉरी, इथं मी हे अगोदर लिहून घेतो. इथं काय राहिलं सांगा आता. हे नंबराचं करायचं राहिली की अजून या बाजूला इथं काय राहिलं बघा. इथं जे केलात आपण 3 म्हणजे AX, BX म्हणजे 2 खाली 2, पुढं हे पण करून घेऊया 5/2. इथं ही पण रिकामी जागा भरायला सांगितली बघा. AX/BX रेशो. आता ह्याचं बेरीज काय झालं सांगा बरं. AX/BX म्हणजे AB झाला बघा. AB/BXचं उत्तर आलं 5/2. AB/BXचं उत्तर आलं 5/2. हे काढायचा एक भाग होता. हे इथं जरा असं पण थांबूया आता. 9व्या इयत्तेमध्ये शिकलेली याला म्हणतात आपण कॉम्पोनंटो योग क्रियेने. योग क्रिया काय बघा, खालचा रेषाखंड वरती मिळवायचा, खालचा नंबर वरती मिळवला, त्याचं उत्तर 5/2 आलं. ह्यासाठी 9th स्टँडर्डसुद्धा बाळांनो आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण 9वीचे लेक्चर्स हे कॉम्पोनंटो युनिटो 9वीचा एक टॉपिकला अटेंड करा. 9वीमधला हा सगळा लेसन जरा लर्न करून ठेवा. आज मी एका NDAच्या परीक्षेत बसणाऱ्या मुलाला मार्गदर्शन करण्यासाठी गेलो होतो त्या मुलांच्या वर्गामध्ये. पण त्यांना बेसिकली हे लागलं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 9वीमध्ये त्यांच्या पक्क्या नव्हत्या. मला त्यांना त्या NDAच्या परीक्षेच्या मुलांना 9वीचं बेसिक नॉलेज सांगायची पाळी आली. हे असं का करावं लागतं. आता तसं थोडंसं प्रॉब्लेम येणार आहे पुढं आपल्याला, तो राहिला. ठीक आहे. यानंतर त्यांनी पुढं डायरेक्शन दिले आपल्याला. हा जो BCA नावाचा ट्रायंगल आहे, ट्रायंगल BCA सिमिलर टू द ट्रायंगल BCA इज इक्वल टू ट्रायंगल BYX. हे दोन ट्रायंगल सिमिलर येणारच. B दोन्हीकडं कॉमन आहे बघा, आहे का बघा. आणि ह्या पॅरलल असल्यामुळं हा C हा अँगल कोणाशी कॉन्ग्रंट असणार सांगा. हे तुमचं निरीक्षण पाहिजे बाळांनो. हे तुम्हाला कळत नाही आहे. ही लाईन ही त्याची ट्रान्सव्हर्सल, आहे. ह्या लाईनला ही लाईनला ही त्याची ट्रान्सव्हर्सल. हा आणि हा कसला कोण झाला सांगा बरं. करस्पॉन्डिंग अँगल झाले ना. मग कुठला कोण Y आणि C हे दोन्ही सारखे असणार आहेत ते क्रम, आणि दुसरा उरलेला आपोआप येणार आहे. म्हणजे हा एक झाला. याच्या पूर्वीचं नॉलेज बघा. अँगल B ह्यातला आणि ह्यातला B हा सेम असणार आहे. काय कॉमन अँगल. आणखीन एक असणार आहे. हे लिहायला सांगितलं नाही पण तुम्हाला माहिती असू दे. हा जो Y आहे हा C जो आहे तो Y एवढा असणार. आता हा मात्र करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण. लिहायची गरज नाही, पुस्तकामध्ये जागा आहे तिथं बघा. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. कुठली कसोटी झाली सांगा आता ही. बरोबर. ह्या त्रिकोणाचे 2 कोण ह्या त्रिकोणाच्या 2 कोणाशी एकरूप आहे. एक तर सामायिक आहे B बघा बरं. मोठ्या आणि छोट्यामध्ये तो कॉमन आहे की नाही. आणि हे 2 संगत कोण आहेत. म्हणजे ही झाली कोको कसोटी. ओके. तर त्याच्यानंतर ह्याच्या बाजू प्रमाणात मोठी आहे की 2 समांतर रेषा, छेदिका, संगत कोण, सामायिक कोण कसे मिक्सिंग आहे बघा. किती आपण 9वीवर डिपेंड आहे. ह्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतात. हे 9वीमध्ये पक्क व्हायला पाहिजे होतं. यासाठी 9thसुद्धा बघायला पाहिजे. त्याशिवाय आपण हायर असं थोडंसं थिंकिंग करणारे प्रॉब्लेम्सला सामोरं जाणं एवढं सोपं राहणार नाही. पण हे करायचं आहे. होऊ शकतं. तुमच्यासाठी 9वीचेही सगळे अभ्यास 9वीचे सगळे लेक्चर्स आपण फॉरवर्ड केलेले आहेत. तुम्ही 9वीचे लेक्चर्स अटेंड करा. पहिल्यांदा विनंती आहे तुम्हाला पडसी की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता याच्या बाजू मांडूया. BC BY ओके इज इक्वल टू
AC आणि दुसरी दोन बघा बरं XY. आत्ता जरासं इथं बघा AB अपॉन AB अजून एक घेतो इथं. मग आता AB पण आहे बघा इथं. ह्या तिसरी बाजू पण घेतो BA अपॉन BX. हे बघा इथं आलं. पहिली दोन अक्षरं भागिले पहिली दोन अक्षरं. दोन त्रिकोण जेव्हा समरूप असतात बाळांनो त्याचे सर्व कोण एकमेकाच्या कोणाचे एकरूप असतात. आणि दोन त्रिकोण समरूप असताना बाजू एकरूप नसतात पण बाजू ह्या प्रमाणात असतात. त्यांचं प्रमाण नक्की सारखं असतं. हे प्रमाण मांडत असताना पहिली दोन अक्षरं भागिले पहिली दोन अक्षरं, दुसरी दोन, पहिलं तिसरं. ओके. आता ह्याचा विचार करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघा आता AB म्हणजे BA. बघा बरं हेचं उत्तर आहे की नाही. तर काय उत्तर घेणार पण याचं BAचं उत्तर 5/2 असं घेणार. AC व्हॉट अबाउट AC ह्याची काहीच गरज नाही आहे. दिलं पण नाही आणि घेतलं पण नाही. ना दिलंय ना घेले. AC किती घेणार सांगा 9. येस. आणि XY वी हॅव टू फाइंड आउट दॅट व्हॅल्यू. समजलं का. बघा किती जॉमेट्री ह्यात इन्क्लूड आहे. 9th मधला कोणता भाग पाहिजे, कोणती कसोटी पाहिजे. 9th मधल्या 2-3 संबोधना चांगल्या रीतीनं माहिती असायला पाहिजे. आज हाच प्रश्न झाला. आव्हानात्मक प्रश्न सॉल्व्ह करण्याची कुवत 9th वरती डिपेंड आहे. 9वीचे सगळे लेक्चर्स अटेंड करा. माहिती नसेल तरी पुन्हा लर्न करून ठेवा. थोड्याच गोष्टी घेऊन पुढे आपल्याला जायचं असतं. बघा ही वरचं मिळवलं, इकडं पण वरचं मिळवलं. ह्यातून आपल्याला AB तयार झाला. आणि हे जर केलं नसतं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं नसतं. असं झालं. आता AB म्हणजे BA अपॉन BX. AB अपॉन BX ची किंमत 5/2. ACची किंमत 9 दिलीच आहे. आता हे गणित आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं आहे. कारण हे आता सोपं राहिलं. आता हे तुम्हाला जमेल. बोला कसं सॉल्व्ह करूया सांगा आता. हां BA आहे 5/2. यात काय चूक झाली बघूया जरा. XYची किंमत काढायला सांगितली ना. ACची किंमत 9 आहे. बघा जरासं काय लिहायचं राहिलं माझ्याकडनं. AC अपॉन 9. AC अपॉन 9. AC दिलं नाही ना. AC नाही दिलं बघा ना. हे चुकीचं लिहिलं गेलं बघा. AC दिलेलं नाही आहे अजून. ACची किंमत फाइंड आउट करायला सांगितली नाही का. ACची किंमत मी तात्पुरतं ACच लिहितो चालेल ना. हां AC दिलेलं नाही आहे. XYची किंमत 9 दिल्या बघा. सॉरी बघा AC काढायला सांगितले. AC काढायला सांगितले आणि XYची किंमत 9 दिली. हे बघा हे याची किंमत 9 दिल्या. आता हे पुढे सॉल्व्ह करायचं आहे. समरूपता त्रिकोणाची समरूपता म्हणजे काय, कोको कसोटी म्हणजे काय 9th आणि 8th मध्ये झालं होतं. 2 त्रिकोण समरूप असण्यासाठी संगत कोण एकरूप असायला पाहिजे. 9th स्टँडर्डमध्ये पण झालेलं आणि परत आपल्याला आता ह्या 10th मध्ये वापरत होतं. तर हे पुढं सोडणं एवढं विशेष राहिलेलं नाही. बघूया तर मग 2 AC बरोबर 9 गुणिले 5. 2 AC बरोबर 9×5 = 45. अकेला AC बरोबर 45/2. लक्षात आलं का. 45/2. 45/2 किती उत्तर सांगतात. 45 रुपये दोघंजण वाटून घ्या. त्याचं उत्तर करेक्ट सांगता येते बघा. 45 रुपये दोघात वाटून घ्या. करेक्ट उत्तर सांगणार. त्याला शाळेला जायला लागणार नाही. 45 रुपये दिलेत मी, दोघात वाटून घ्या. 22.5 टाका. हे बघा 22.5 कसं आलं. 2 2 4 1 उरला, भाग जात नाही. एकावर 0 घेतलं, हे झाले 22.5. तुम्हाला जेव्हा एखादा भागाकार करणार नाही ना तेव्हा ते नीट लक्षात घ्या. आता याचं उत्तर ना तुम्ही सांगता बघा कसं. 18/2 किती उत्तर येणार. 9 येणार. मी एक गणित सांगतो बघा. 36/2 करा आणि परत 216/2 करा. तुमच्या चुका जेव्हा होतील असं वाटते तेव्हा बघा ह्याचा भाग कसा घालवतो बघा. 2 1 2 2 8 16. 2 1 2 2 8 16. पण बरोबर आहे काय सांगताना बघा. 36 रुपये दोघात वाटून घ्या. येस 18 आहे ना. 216 रुपये दोघात वाटून घ्या. त्याचं उत्तर पण 18च. काय चूक झाली सांगायचं. येस काय राहिलं सांगा. हां काय राहिले सांगा बघा. नाही तर इथं एक 0 ॲड करायला पाहिजे. आता 216 रुपये दोघात वाटताना 18 घेणार नाही आहे. समजा की शिक्षक तुम्ही आणि मी दोघांच्या मध्ये 216 रुपये वाटून घ्यायचे आणि मी म्हटलं 216 म्हणजे 18 होतं, हे 18 घे. सर म्हणणार तुम्ही 108 रुपये टाका. तिथं कसं क्युरियासिटी तयार होती तसं इथेही आपल्याला क्युरियासिटी झाली पाहिजे. असं हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. असा भाग आपण लर्न करत पुढे जाणार आहोत. ओके बाळा. गणित इंटरेस्टिंग आहे. आपण अजून इंटरेस्टिंग करूया. तुम्ही सर्वजण हे गणिताचे लेक्चर्स अटेंड करत राहात त्याबद्दल. असा हा लास्ट टप्प्यामध्ये आपण सध्या या टॉपिकच्या लास्ट युनिटकडे आपण यायला लागलो आहे.
लास्ट प्रॉब्लेम बघूया. सगळ्यांनी बाळांनो नवीचे लेक्चर्स अटेंड करा. चांगल्या रीतीचं सहकार्य करताय पालक बंधू भगिनी सकट. पण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजून आळस करलाय. प्लीज 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 आय विल रिक्वेस्ट टू यू, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. असा हा भाग होता. थोडंसं सोल्युशन तुम्ही स्वतः करा. बुकमध्ये रिकामी जागा पूर्ण करून घ्या. ॲक्टिव्हिटी बेसचे सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही बुकमध्ये सॉल्व केला तरी चालेल, पण सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स समजून घेऊन सॉल्व करा. तुम्ही 10वीपर्यंतची मुलं, आत्ता 8वी 9वी 10वीची मुलं माझ्या माहितीनुसार असे आहेत की त्यांनी एकट्यानेही कधी वार्षिक परीक्षा अजूनही दिलेली नाही. ना 8वीत दिल्या ना 9वीत दिल्या. आता 10वीला आहात. वार्षिक परीक्षा पेपर न बघता, अभ्यास न करता पेपर कसा सॉल्व करायचा याची जरासुद्धा पुसटची कल्पना तुम्हाला नाही. असा पद्धतीचा आजचा महाराष्ट्रातला विद्यार्थी वर्ग आहे. पण गणित मजबूत असणं पाहणं ही काळाची गरज आहे. आजच्या तर 12वीच्या मुलांना मार्गदर्शन करायला गेलो होतो, पण इतकं दशा आहे की 9th स्टँडर्डसाठी 9वीचे मुलं शिकले आहेत ती 12वीची, पण आता ते 9th स्टँडर्ड 8th स्टँडर्डचा भाग कितीतरी कॉन्क्रीट असायला पाहिजे की तर तुम्ही त्या प्रॉब्लेमला सॉल्व करणार आहात. तुम्हाला अजून वेळ गेली नाही. आपण ते गणित मजबूत करूया गणितावर. लास्ट प्रॉब्लेम याच्यामधला असं एक फिगर आहे बघा. 13वा प्रश्न. पुन्हा एक चॅलेंजेबल प्रश्न आहे. चॅलेंजेबल प्रश्नांना विदाउट चॅलेंज समजून म्हणजे सहज गणित कसं सोडवता येईल हा कन्सेप्ट आपण इथं बघूया. इथं असं एक स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर वाटतो का? काय आहेत वाटायला तुम्हाला? स्क्वेअर कुठे? स्क्वेअर ऑल साईड्स आर कॉन्करंट पाहिजेत. हे खाली आले मोठं व्हायला लागलं, जरासं वरती घेऊया त्याला. हां, हा 90चा, हा 90चा, हा 90चा आणि हा 90. हा स्क्वेअर आहेच, म्हणजे ऑल ट्रायंगल्स आर मस्ट बी 90 डिग्री. हे आहेच DGEF. हा जो ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे ABC. हा 90चा आहे बरं का. ABC हे गिवन आहे, मी माझ्या मनाने लिहित नाही आहे. इथं काय काय म्हटले बघा. स्क्वेअर DEFG. हा DEFG हा चौरस आहे. अँगल A हा 90चा आहे, ते दाखवले मी. आणि हे प्रूव्ह करा. आपल्याला त्याने हेल्पलाईन पण दिल्या. D² = BD × EC. हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. अजून एक हेल्पलाईनमध्ये असं दिलं आहे बघा. त्यांनी हेल्पलाईन पण लिहिल्या. शो दॅट ट्रायंगल GBD अँड ट्रायंगल CFE हे दोन्ही सिमिलर दाखवा. आणि तुम्ही हे पण वापरा. त्यात हा स्क्वेअर आहे हे वापरा. म्हणजे काय वापरा? GD आहे, DE आहे आणि EF जे आहे आणि परत GF आहे. हे सगळे सारखं आहे. ही पण हेल्पलाईन, म्हणजे हे नको द्यायला पाहिजे होतं पण दिले त्यांनी. आता आपल्याला मदत केलं थोडंसं. हा 90चा कोण आहे हे माझ्या मनाला लिहिलं नाही, त्यांनी दिलेलं आहे. ते बुकमध्ये मी लिहित नाही. आता हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. हे पण हेल्पलाईनमध्ये त्यांनी कंसामध्ये पुन्हा हिंट पण दिल्या. आपल्याला मदत म्हणून हा भाग त्यांनी पाठवलेला आहे. कुठले दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा सांगितलेत बघा जरा. हे बघा, हा आणि हा. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायची आवश्यकता आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत लवकर पोचाल. हे दोन ट्रायंगल सिमिलर तर दाखवायचे आहेत आणि परत आपल्याला ही हेल्पलाईन वापरून हे उत्तर क्रिएट करायचं आहे. गणितातल्या चॅलेंज स्वीकारणारी जी मुलं आहेत, गणित म्हणजे थोडंसं चॅलेंज पाहिजेच. चॅलेंज स्वीकारू इच्छिणारी मुलांचे भरपूर प्रकार आहेत. ज्यांना स्टडी करायची आहे, सेल्फ स्टडी, ज्यांना 11वी 12वीचं शिक्षण चांगल्या दर्जाचं घ्यायचं आहे, त्यांना हे हार्डली करायलाच पाहिजे. इवन सगळ्यांनीच हे शिकायला पाहिजे. कुठलाच आव्हानात्मक प्रश्न हा निश्चितपणे कठीण नसतो. सोप्या ना गटाला घेऊन ते पुढे जायचं असतं. बघूया तर मग कसं हे प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकू. असं निरीक्षण करूया. बिग ट्रायंगल घेतो मी. ट्रायंगल ABC हा मोठा ट्रायंगल. अँड ट्रायंगल हा लिहितो बघा DBG किंवा GBD असं मी घेतो आहे. इथं हे घेऊन थोडा विचार का करायला पाहिजे. इथं तिथला क्रम हा सिमिलरिटीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. क्रम चुकला की सगळं गणित चुकणार आहे आपल्याला. ह्या दोन ट्रायंगलचं मोठा आणि हा छोटा ह्याचं वैशिष्ट्य बघा. ह्यातला हा 90चा आहे
कुठला ए कोण ABC मधला A90चा आहे, त्यातला 90चा कुठला बरं, हा D90चा आहे. हा ईच आणि एव्हरी अँगल 90चा आहे पण गिवन आहे. चौरसाचा प्रत्येक कोण 90 अंश असतो हे नोन आहे तुम्हाला, हे झालं. शिवाय ह्यातला B आणि ह्यातला B दोन्ही सेम आहेत बघा, कॉमन, ईच 90 कॉमन, ओके, कॉमन अँगल, सामायिक कोण, बस दोन कोण, एका त्रिकोणातले दोन कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोण असे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको या चांगल्या छोट्या कसोटीनुसार समरूप असतातच. हा म्हणजे ट्रायंगल ABC समरूप त्रिकोण, ABC हा समरूप त्रिकोण, क्रम महत्त्वाचा आहे, क्रमकडे लक्ष द्या. एला हा D एवढा आहे, B हा B एवढा आहे, आणखीन बाळांनो उरला अक्षर C आणि त्यातलं कुठलं उरलं सांगा बरं, उरलेलं लिहून टाकायचं, करेक्ट. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणती कसोटी आली सांगा बाळांनो, यस कोको. एक छानपैकी कसोटी आहे आपली, छान कसोटी, प्रूव्ह दॅटला अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा एका त्रिकोणातले दोन कोण एकरूप असतात, दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोणाचे अनुक्रमे एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण कोको या कसोटीनुसार समरूप असतात. ओके, आता पुन्हा सगळ्या पायऱ्या मांडत बसायची गरज नाही बाळांनो. काय करूया, हाच ट्रायंगल ABC सिमिलरली त्याचप्रमाणे बघा नीट. आता हा ट्रायंगल ABC जो आहे समरूप त्रिकोण, तो बघा हा, याचा विचार करूया आता. ह्याचा आता ह्यातला A90चा आहे, ह्यातला 90चा, हे बघा E येणार, हे महत्त्वाचं आहे. हां 90चा B जाऊ दे तिकडं, ह्यातला C इथं आहे पण त्यातला C ह्या दोन्हीचा कॉमन अँगल आहे बघा, C आणि C छोट्यामध्ये आणि मोठ्यामध्ये तेवढाच आहे, हे महत्त्वाचं होतं. आता उरलेलं अक्षर सांगा बरं, E गेला, C शहीद झाला कॉमन असल्यामुळं, E हा 90चा म्हणून A बरोबर गेला. आता उरला अक्षर Bच्या ऐवजी कोणता अक्षर येणार, हां ह्यातलं उरलेलं अक्षर येणार F. ही सुद्धा कोको कसोटी. ह्याचं नीट निरीक्षण केलात तुम्ही, A90चा E90चा, ओके, C कॉमन, पण उरलेलं अक्षर B होतं ना. हे बघा, A हा 1 नंबरला लिहिला आहे, C हा 3 नंबरला लिहिला आहे. हा क्रम थोडा जरी तुम्ही चुकलात तरी हे उत्तर होणार नाही, होणे नाही. यस, दॅट्स आन्सर इज कम्प्लिटेड. आपण उत्तराच्या एकदम जवळ आलो. A हा B एवढा असेल, C हा B एवढा असेल तर A बरोबर C एवढा असतो. हे दोन्ही समान आहे, याचा अर्थ इथलं हे पण दोन्ही ट्रायंगल, जर पहिला त्रिकोण दुसऱ्याही समरूप असेल, दुसरा त्रिकोण पहिला त्रिकोण दुसऱ्याही समरूप असेल, तर दुसरा त्रिकोण पहिल्याही समरूप असेल, तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. संक्रमितता, परिवर्तनता, प्रत्येक कोण स्वतःशी त्रिकोण समरूप असतो. एकरूपतेमधल्या कसोट्या, पुन्हा 9th स्टँडर्ड आलं. आता साधं गोष्ट लक्षात घ्या, हे याला समरूप आहे, हे याला समरूप आहे, म्हणजे हे पण दोन्ही एकमेकाला समरूप असले पाहिजेत. म्हणून लास्ट डिसिजन आपला असं असलं पाहिजे आता वळणं की हे बघा. म्हणून ट्रायंगल यस हा जो DBG आहे, हा ट्रायंगल कुणाला समरूप आला सांगा, ट्रायंगल EFCला. हे बघा, G पहिला आहे, Gच्या ऐवजी C आहे की नाही बघा. इथं तुम्ही क्रम तोही लिहू शकत होता. हे इथं पहिला D आहे ना, पहिलं काय अक्षर आहे, D अक्षर आहे. D 3 नंबरला, त्याच्या पहिला काय अक्षर आलं, E आलं. Bमध्ये Bच्या ऐवजी F आलं बघा, आणि G आहे ना इथं, Gच्या ऐवजी G तिसऱ्या क्रमांकाला तुम्हाला असं लिहू शकता. तुम्ही त्याला क्रम बदलून लिहिला असाल तर समजा हे तुम्हाला त्यांनी सांगितलं तसं लिहायचं असेल, हे बघा हे कसं होणार बघा. G त्यांनी काय सांगितलं बघा, GBD समरूप त्रिकोण. G पहिल्यांदा लिहिणार असाल तर Gच्या ऐवजी कुठलं अक्षर आलं बघा, C पहिल्यांदा लिहिणार. Bच्यासाठी कोणतं अक्षर आलं बघा, इथं F आलं बघा, आणि D साठी कोणतं अक्षर आलं बघा, D एवढाच आहे अँगल, तो E आहे बघा. बरोबर आहे का बघा. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले आणि इथं आपलं उत्तर पूर्ण होतं. पुन्हा जरासं डोकं किंवा जरासा विचार करायचा भाग इथं आहे. बघूया तर मग कसं डोकं वापरायचं आहे. ओके, त्याचप्रमाणे झालं. पुन्हा लक्षात आलं आपल्याला, हे बाजू आहेत, हे बाजू आहे, बाजूचा गुणाकार आहे ना, ते आपण करूया की. मग ह्याच्या बाजू प्रमाणात मांडूया. बघा या ट्रायंगलचं हे जे आहे ना, याचं GB अपॉन CF ही पहिली बाजू. दुसरी बाजू बघा किती कमांड असेल पाहिजे बघा, ह्या बाजू प्रमाणात मांडव. PD अपॉन FE इज इक्वल टू GD पहिलं तिसरं आणि CE. उत्तराकडे जर बघितलं तुम्हाला कोण कोण पाहिजे, BD पाहिजे, हे पाहिजे, BDचं पाहिजे. त्यानंतर कोण नको आहे बघा, त्यातला हे पहिला भाग नको आहे बघा, D BD
आणि कोण पाहिजे बघा आता जी डी पाहिजे का बी डी पाहिजे, त्यानंतर ई सी पाहिजे का ई सी पाहिजे, हे पाहिजे की तुम्हाला. हां, आता हे पेअर्स घेऊया आणि याचा तिरकस गुणाकार करूया. पण करताना एक डोकं वापरूया. जी डी हा कोणा एवढा आहे बघा, हे लक्षात घ्या. हे बघा, हे सगळंच सारखं आहे कारण तो चौरस आहे. चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात, नाही का. म्हणून मी काय लिहितो बघा इथं, हे इथं विशेष करून इथं हा विचार. बी डी कुठं आहे, तो बी डी हे इथं आहे, काय चौरसाचा संबंध नाही, लिहिला. ई एफ ही कोणाची बाजू बघा, चौरसाची बाजू आहे. ह्या चारी पण बाजू सारख्या आहेत की. त्यांनी मी काय करतोय, हे एफ ही ई एफसाठी मी काय वापरणार बघा, डीच वापरणार आहे, बरोबर. ओके. जी डी हे काय आहे बघा आता, जी डी म्हणजे काय आहे सांगा बरं. ती पण चौरसाची बाजूच आहे की, मग ती कोणा एवढी असणार, ती पण डी एवढीच असणार, आणि सी ई ही बाहेरची आहे बघा, मग त्यामुळे तिला सी ई लिहून टाकूया. लक्षात आलं का बघा. हा एफ ही पण डी असणार आणि हा जी डी पण डी असणार, कारण जी डी एफ ही आणि डी ई. आणखीन एक बघा, उरला कोण, जी डी गेला, एफ ही गेला, डी ई गेला आणि जी एफ. हे सगळेच्या सगळे सारखेच असणार आहेत, त्यापैकी कुणालाही रिप्लेस करू शकता. आणि मग आता बाळांनो ह्याचा क्रॉस प्रोडक्ट करूया, मग आपलं उत्तर पूर्ण होईल. काय क्रॉस प्रोडक्ट केलं सांगा आता तुम्ही. येस, ह्यांचा गुणाकार केला, डी गुणिले डी, गुणाकार डी गुणिले डी करूया. काय उत्तर आलं सांगा आता, डी गुणिले डी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी इंटू सी. असं ते उत्तर, ते जर प्रूव्ह दॅट होतं, बरोबर ना. असं ते पूर्ण झालं. परत आणखीन एकदा समजून घेऊया. असे हे आव्हानात्मक प्रश्न 9th स्टँडर्डला घ्यायचं आहे. ह्या धड्यामध्ये शिकलेल्या सगळ्या संकल्पना तुमच्या कानावरून गेल्या पाहिजेत, तर हे कळतं, नाहीतर हे डोकेदुखी आहे. म्हणून रिक्वेस्ट करतो, हे पहिल्यापासून सगळा लेसन आपण शिकलो आहे. गणित मैत्री चॅनलला पडसी सबस्क्राईब करून घ्या आणि पहिल्यापासूनचं लेक्चर अटेंड करा आणि मग अशा प्रश्नांचं उत्तर सोडवण्याची कुवत तुमच्यात निर्माण होईल. जी मुलं माझ्याकडे जून महिन्यापासून माझ्याशी जोडली गेलेली आहेत, त्यांना हे माहिती आहे, त्यांनी हे आनंदाने घेऊ शकतात. एखादा तास जर माझा एखादा झाला नाही तर दुसऱ्या दिवशी लगेच मॅसेज येतो, सर आजचं लेक्चर कुठं आहे. काही वेळेला लाईट जाते, काही वेळेला ते डाउनलोड लवकर होत नाही. अशामुळे मला एखाद्या वर्गाचा तास नेहमी थांबवावा लागतो. जास्त तास घेतलं तर त्या कंटेंट करत नाही. दुसऱ्या दिवशी लगेच फोन येतो, सर कंटिन्युएशन लेक्चर कुठं आहे, आज लेक्चर का आलं नाही, असं असतं. तर अशी ती मुलं अलर्ट आहेत, त्यांना घेऊन मला पुढे जायचं आहे. पण नव्यानं जॉईन झालेल्या मुलांचं पुन्हा तुमचं हार्दिक स्वागत आहे. पण रिक्वेस्ट पण आहे बाळांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा, म्हणजे तुम्हाला हे कुठेतरी समजेल. हा जो भाग होता, हे 2 ट्रायंगल विचारात घ्यायचे आहेत, ह्यातलं साम्य निवडायचं आहे. ए 90चा डी 90चा, बी ह्यातला छोट्यातला आणि मोठ्यातला सामायिक आहे, म्हणून तो सामायिक कोण घ्यायचा आहे. म्हणून मोठा त्रिकोण छोटा त्रिकोण कोको नावाच्या सुंदर कसोटीनं एक समरूप येतात. हाच मोठा त्रिकोण छोट्या त्रिकोणाशी तुलना करत असताना ए हा ई एवढा आहे, सी हा आता कॉमन आहे, आणि म्हणून उरलेलं अक्षर बी आणि एफ हे असंच ठेवलं, बी आणि एफ हे असंच लिहिलं. 2 कोण एकरूप असले तर उरलेले कोण एकरूप येणारच आहे, म्हणून ते लिहिलं. आणि हे 2 त्रिकोण समरूप झाले. हे ए बी सी डिलीट केलं, म्हणजे हे पण दोन्ही समरूप आले. ह्याच्या बाजू प्रमाणात मांडल्या आणि डोक्याचा भाग आपण इथं वापरला. बी डी पाहिजे, सी पाहिजे उत्तरामध्ये, पण जी डी पण नको आहे आणि एफ ही पण नको आहे. पण जी डी, एफ ही, डी ई एफ हे याच्यासाठी आपण डी वापरू शकतो. समजा पेपरमध्ये प्रश्न तुम्हाला असा आला, इथं डीच्या ऐवजी जी एफ दिलं तरी तुम्ही इथं जी एफचा वर्ग घेऊ शकता. समजा पेपरमध्ये इथं जी डी आलं, जी डीचा वर्ग येणार. पेपरमध्ये ह्यात जर बदल करून कुठला प्रॉब्लेम आला तर तो बदल होणारा सेगमेंट तो आपण घेऊ शकतो. किंवा ह्याच्यामध्ये ह्या ऑल साईड्स आर इक्वल टू एक्स घेतलं तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 30 आलं असतं, आणि म्हणून हा दोन्हीचा भूमितीमध्ये दाखवा असं आलं असतं. हा जी डी, तर असा प्रश्न येऊ शकतो, तर डी हा बी डी आणि सी एफचा भूमितीमध्ये असं दाखवा, किंवा ह्याची सेगमेंट त्यांनी देतील. हे बघा असंही देऊ शकेल. एखादा अजून चालू समजा हे ए आहे, हे ए आहे, हे ए आहे आणि हे पण ए आहे, तर आता इथं याचं उत्तर येणार ए म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू बी डी होणार, बी डी इंटू सी. अजून असं होणार, प्रूव्ह दॅट ए इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ बी डी आणि सी. बी डी आणि ई सीचा तो भूमितीमध्ये आहे दाखवा, असाच तिथं भाग होऊन जाईल. हा हायर अथॉरिटीचा, हे भूमितीमध्य, हे जी डी, डी
चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्याच नाही. ही बेसिक जॉमेट्री जी आहे ते आपल्याला बाळांनो माहिती असायला पाहिजे. मी तुमच्याबरोबर आहे, तुमचे मॅथ्स टीचर तुमच्याबरोबर आहेत. आय एम रिक्वेस्ट टू यू, पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो आहे की आमच्या गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर्स निश्चितपणे अटेंड करा. तुम्हा सर्वांना हा भाग कळेल, समजून घ्या. समजून देण्यासाठी आम्ही आहोत. नीटपणे लक्ष देऊन तुम्ही ऐकत राहा. मित्रांना सांगा, शेअर करा जास्तीत जास्त मुलांना. पण बाळांनो, आय एम रिक्वेस्ट टू यू, चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासून आनंद घ्या. मध्येच तुम्ही हे अटेंड करायला लागला तर मात्र निश्चितपणे डोकेदुखी आहे. ओके. अरे एखादे टीचर जर मध्ये हे बघाले तरी त्यांना ते पटणार नाही आहे. तुम्ही तर मुलं आहात, असे मुलं की गेले 18-19 महिने शाळेकडेची न बघितलेली, शाळेकडे नाही गेलेलं ना गेलं त्याने CS किती गेले, हाही भाग आहे. ओके बाळांनो, परत आपण भेटूया. तरीसुद्धा ऑनलाईन ऑफलाईनची मदत घेऊन तुमचे टीचर्स तुमच्याबरोबर आहेत, मी तुमच्याबरोबर आहे. आपण गणित मजबूत करायचं आहे, गणित शिकायचं आहे, अशी शुभेच्छा. पालक बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी व्हॉट्सअपची व्यवस्था करून द्या. पण करत मुलं अभ्यास करतात काय बघणे ही आपली ड्युटी आहे. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू. लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया. थँक्स व्हेरी मच.